मनोरा आमदार निवासातला स्लॅबचा भाग कोसळल्याचे पडसाद विधिमंडळातही उमटलेत। मनोरा आमदार निवासातून आमदारांना लवकरच हलवण्यासाठी आजच बैठक घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांच्या मनोरा आमदार निवासातल्या D125 या कक्षाच्या स्लॅबचा काही भाग कोसळला। त्यानंतर या कोसळलेल्या भागाचा तुकडाच घेऊन अजित पवार विधानसभेत दाखल झाले। या मुद्द्यावरून विधिमंडळात गोंधळ झाला। आमदारांना या धोकादायक मनोरा आमदार निवासातून हलवण्यासाठी अखेर आजच बैठक घेतली जाणार आहे। अध्यक्ष महोदय, मी स्वतः गेलो, हे मला माहिती आहे सभागृहामध्ये चालेल नाही चालेल, तेव्हा काही असं त्याच्या बेडवर तुकडे पडले। जर हे डोक्यात पडलं, चौकशी झाली, त्या बेडवर वरचं अख्खं सिलिंग खाली आलंय। अध्यक्ष महोदय, मी स्वतः गेलो, हे मला माहिती आहे सभागृहामध्ये चालेल नाही चालेल, तेव्हा काही असं त्याच्या बेडवर तुकडे पडले। जर हे डोक्यात पडलं कुणी बापटचं, त्याच्यामध्ये मला राजकारण करायचं नाही, हे असं काही गज नाही, काय राहिलेलं नाही। तुम्ही बघा स्वतः, आज 288 आमदारांपैकी काहींचे स्वतःचे घर असतील, फ्लॅट असतील, अहो ज्यांचं घरदार नाही ती गरीब आहेत, ते आमदार तिथं राहतात, त्यांचं काय, त्याला कोणी वाली नाही का? सगळी मोठी लोक आपले आपले फ्लॅट घेऊन राहतात, परंतु यांचं कोण बघणार? अध्यक्ष महोदय, हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे। उद्याच्याला जर वेडवाकडं काही घडलं असतं आणि ते तिथं झोपले असते तर इथं श्रद्धांजली अर्पण करावी लागली असती। जे काही कुणी बांधकाम चुकीचं केलं असेल ना, त्याला जे शासन करायचं ते करा ना, त्याबद्दल आमचं दुमत नाही। परंतु आत्ताच्या आत्ता ABCD मनोऱ्यामध्ये जेवढे काही आमदार राहतात त्यांना मुंबईमध्ये जे टॉवर आहेत तिथं ती जाहिरात द्या आणि आम्हाला 50 टॉवर 100 टॉवर पाहिजे आणि त्या सगळ्या आमदारांना तिकडे शिफ्ट करा। हे सगळे जे आमदार निवास आहेत, आता खरं तर मनोऱ्याचा जर आपण विचार केला, मॅजेस्टिक तर खूप जुना आहे पण मनोरा तुलनेने नवीन आहे, पण त्याचं बांधकाम आपण आपल्याकडे आणि माननीय सभापतींकडे बैठक झाली त्यावेळी ही चर्चा आली की त्याचं बांधकाम जे आहे ते फॉल्टी आहे, ठीक नाही आहे, म्हणजे सातत्याने, आणि आता ते अशा परिस्थितीत आहेत की त्याचं रिपेअर होऊ शकत नाही, आणि म्हणून आपण हा निर्णय देखील घेतला की आता त्याचं तात्काळ पाडून नवीन आमदार निवास बांधण्याशिवाय पर्याय नाही। पण आज म्हणजे त्यावेळेस आपल्याला ही माहिती नव्हती की इतकं ऐरणीवर आलंय की आता ते कोसळणं सुरू झालेलं आहे। मला असं वाटतं हा अतिशय गंभीर विषय आहे, आमदारांच्या ज्या भावना आहेत त्या योग्य आहेत, आणि म्हणून आजच आपण या संदर्भात बैठक घेऊन सगळे अकोमोडेशनचे जे काही पर्याय आपल्याकडे आहेत ते सगळे पर्याय आपण त्या ठिकाणी आज पडताळून पाहू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।